नमस्कार शिक्षक मित्रांनो, आज आपण शब्दसमूहाबद्दल शब्द हे आज आपण बघणार आहोत. तसं बघायला गेलं वरवर पाहता हा शब्द हा पॅटर्न हा सगळं आपल्याला सोपं वाटतं, पण कधी कधी आपण कधीही न ऐकलेले शब्द जेव्हा अचानक आपल्या समोर येतात तेव्हा मात्र थोडासा गोंधळ झाल्याशिवाय राहत नाही. असा गोंधळ होऊ नये आणि याचे पैकीच्या पैकी आपल्याला मार्क मिळावेत म्हणून त्या अनुषंगानं आपण महत्त्वाचे काही जे शब्दसमूहाबद्दल शब्द आहे, परीक्षेला येणार आहे, येत आहे किंवा या अगोदरच्या पेपरला आलेले आहे असे प्रश्न आपण घेतलेले आहेत. चला जास्त वेळ न घालवता आपण बघणार आहोत शब्दसमूहाबद्दल शब्द. बघूया प्रश्न पहिला. धान्यादी साठवण्याची जागा म्हणजे? बघा पर्याय दिलेले आहे गोदाम, वखार, तळघर, कोठी. आता बघा याच्यामध्ये आपल्याला सर्व चारही पर्याय कसे वाटतात? सारखेच वाटतात. म्हणजे गोदाम सारखंच वाटते, वखार, तळघर. आता काही लोक तळघरात पण धान्य ठेवतात, कोठी. अलीकडच्या काळामध्ये तर सगळे लोक कोठीमध्ये धान्य ठेवतात. पण धान्यादी साठवण्याची जागा म्हणजे काय याचं जर आपण पाहिलं तर करेक्ट उत्तर काय आहे? वखार, पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट पाहूया प्रश्न क्रमांक 2. जिथे पुस्तके ठेवतात ती जागा. आता हे सगळ्यांना माहिती आहे पुस्तकं कुठे ठेवतात. वाचनालय, ग्रंथालय, सभागृह, कार्यालय. तर याचं योग्य उत्तर आहे ग्रंथालय. चला फास्ट मध्ये आपण जाणार आहोत. प्रश्न क्रमांक 3. जिथे औषधे ठेवतात, चिकित्सालय, औषधालय, ग्रंथालय की रुग्णालय. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 औषधालय. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 4. जिथे विद्यार्थी राहतात, वसतिगृह, विश्रामगृह, धर्मशाळा, सदनिका. तर बघा याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वसतिगृह. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 5. जिथे देवाची पूजा केली जाते. आता बघा देवाची पूजा कुठे केली जाते हे सर्वांना माहिती आहे. तर याचं योग्य उत्तर बघा मंदिर, सभागृह, देवालय, उपवन. सांगा बरं. तर आपल्याला देवाची पूजा केली जाते म्हणलं की आपल्या लक्षात काय येतं? अगोदर मंदिर येतं. पण इथं मंदिर हे याचं योग्य पर्याय नाहीये. तर इथं काय येईल? देवालय. जिथे देवाची पूजा केली जाते ते देवालय. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 6. जिथे न्याय दिला जातो. आता बघा न्यायालय, देवालय सारखे शब्द आहेत सगळे. तर याचं योग्य उत्तर काय येणार? न्यायालय. व्हेरी गुड. चलो नेक्स्ट प्रश्न क्रमांक 7. जिथे उपचार केले जातात, चिकित्सालय, ग्रंथालय, नाट्यगृह, वाचनालय. तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे? चिकित्सालय. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 8. जिथे वस्तूंचे प्रदर्शन होते, संग्रहालय, ग्रंथालय, सभागृह, वसतिगृह. तर याचं योग्य उत्तर काय येईल? संग्रहालय. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 9. जिथे विमाने उतरतात, विमानतळ, बंदर, स्थानक, गोदाम. तर इथं काय येईल? योग्य आपलं उत्तर काय येईल? विमानतळ. विमाने उतरतात म्हणले की विमानतळ. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 10. जिथे रेल्वे थांबते, विमानतळ, स्थानक, धक्का, चौक. आता इथं काय येईल बरं? स्थानक. आता तुम्ही म्हणाल स्थानक कसं काय येईल? जिथं स्थानक तर त्याला बस म्हणतात, पण बस स्थानकाला बस स्थानक असे नाव असते. इथं फक्त काय? स्थानक. रेल्वेला रेल्वे स्थानक म्हणतो आपण. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 11. जिथे जहाजे थांबतात. आता जिथं जहाजे थांबतात त्याला काय म्हणतात बघा? घाट म्हणतात, बंदर, तलाव, धक्का. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बंदर. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 12. जिथे सैनिक राहतात, वसतिगृह, छावणी, निवास, धर्मशाळा. तर काय? पर्याय क्रमांक 2 छावणी. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 3. जिथे नाटके होतात, नाट्यगृह, सभागृह, कलागृह, चित्रगृह. तर याचं योग्य उत्तर आहे नाटक म्हणले की नाट्यगृह. नेक्स्ट जिथे चित्रपट दाखवतात, साहजिकच याचं काय उत्तर असणार आहे? चित्रपटगृह. नेक्स्ट चला आपण खूप फास्ट जाणार आहोत. जिथे ज्ञान दिले जाते. आता प्रशिक्षण, विद्यालय,
वाचनालय, कार्यालय. तर याचं योग्य उत्तर आहे विद्यालय. नेक्स्ट, जिथे घोडे ठेवण्याची जागा किंवा घोडे बांधण्याची जागा त्याला काय म्हणतात? तबेला, गोठा, शेड, वखार. तर ह्याला काय म्हणतात? घोडे बांधण्याची जागा म्हणजे तबेला. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 17, गुरे बांधण्याची जागा. आता गुरे बांधण्याची जागा म्हणले की काय येईल? गोठा. चला आपण पुढचे पर्याय न वाचता निघूया. जिथे फुले ठेवतात. आता बघा, जिथं फुलं ठेवतात त्याला काय म्हणतात? पुष्पपात्र, उद्यान, बाग, वखार. फुलं ठेवतात म्हणले, फुलं लावतात असं आहे का? नाही. तर इथं काय येईल? पुष्पपात्र. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 19, जिथे कैदी ठेवतात. कारागृह, न्यायालय, निवास, कार्यालय. तर याचं योग्य उत्तर काय येणार आहे? कारागृह. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 20, जिथे पैसे ठेवतात. बँक, तिजोरी, कोठार, कार्यालय. आता आपल्याला तिजोरी आणि बँक, पैसे ठेवतात म्हणले की काय येईल? आपल्या डोक्यात एकच येणार, बँक पण येणार आणि तिजोरी पण येणार. पण याचं योग्य जर उत्तर बघितलं तर काय येईल? तिजोरी. कारण बँकेत सुद्धा काय असते बा? तिजोरी असते. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 21, जिथे जनावरे पाणी पितात. पाणवठा, तळे, विहिरी, जलाशय. आता बघा, हा प्रश्न कसा आहे? पाणी पितात म्हणले की तळ्यावर जनावरे पाणी पितात. पण पाणी साठवून, जनावरांसाठी पाणी साठवून ठेवलं जातं त्याला काय म्हणतात? पाणवठा. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 22, जिथे सभा भरते. सभागृह, नाट्यगृह, देवालय, ग्रंथालय. साहजिकच काय येणार? सभागृह. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 23, जिथे प्राणी ठेवतात ते. प्राणी संग्रहालय. वस्तू ठेवली की वस्तू संग्रहालय. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 24, जिथे फळे विकतात. बाजार, मंडई, बाजारपेठ, दुकान. आता बघा, फळे विकतात त्याला काय म्हणतात? जिथं, आता खेड्याकडे जर आपण बघितलं तर त्याला बाजार म्हणतात, पण शहराच्या ठिकाणी जिथं फळं विकतात त्याला काय म्हणतात? मंडई म्हणतात. मंडई. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 25, जिथे लोक राहतात त्याला वस्ती, वसतिगृह, निवास का वाडा. तर याचं योग्य उत्तर आहे वस्ती. नेक्स्ट बघूया प्रश्न क्रमांक 26, जिथे पक्षी ठेवतात. पिंजरा, घरटे, पक्षीशाळा का निवारा. तर याचं योग्य उत्तर आहे पिंजरा. पक्षी ठेवतात म्हणले ना, पक्षी राहतात म्हणलं तर काय आलं असतं? घरटे आलं असतं. नेक्स्ट, छोटी छोटी बाती पर बडी बडी कारनामे, असं काहीतरी आहे. चलो पुढचा प्रश्न, जिथे पत्रव्यवहार होतो. टपालघर, कार्यालय, बँक, वाचनालय. तर याचं योग्य उत्तर आहे टपालघर. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 28, जिथे अभ्यास केला जातो. विद्यालय, वाचनालय, प्रयोगशाळा, ग्रंथालय. तर याचं योग्य उत्तर काय येईल? वाचनालय. अभ्यास केला जातो, वाचन केलं जातं, तिथं वाचनालय. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 29, जिथे खेळ होतात. मैदान, क्रीडांगण, सभागृह, नाट्यगृह. आता बघा, मैदान आणि क्रीडांगण दोन्ही कसे उत्तर आहेत? सारखेच आहेत, है ना. म्हणजे आपल्याला पाहताना वाटतं हे आहे का ते आहे, हे आहे का ते आहे, याप्रमाणे. तर याचं योग्य उत्तर काय येईल? क्रीडांगण. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 30, जिथे पूजाचे साहित्य ठेवतात. म्हणजे आपण जे पूजा करतो त्या पूजाचं साहित्य ठेवतात. देवघर, वखार, सभागृह, उपवन. तर बघा, याचं योग्य उत्तर काय येईल आता? देवघर. नेक्स्ट, मगाशी काय आलं तर जिथं देव ठेवतात ते असं आलं होतं, है ना. तर आता काही आलंय? देवघर. चला प्रश्न 31, पाणी साठवण्याची जागा. जलाशय, तळे, विहीर, सरोवर. तर याचं योग्य उत्तर काय आहे? जलाशय. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 32, जिथे वाहन ठेवतात. गॅरेज, गोदाम, वखार, शेड. आता बघा, जिथं वाहन ठेवतात त्याला काय म्हणलेलं आहे बघा? गॅरेज, गोदाम, वखार, शेड. शेड नाही येणार, गॅरेज येईल. नेक्स्ट, जिथे रुग्ण राहतात. रुग्णालय, चिकित्सालय, औषधालय का विश्रामगृह. तर याचं योग्य उत्तर आहे रुग्णालय. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 34, जिथे संशोधन केले जाते. तिथलं त्याला काय म्हणतात? प्रयोगशाळा. नेक्स्ट,
प्रश्न क्रमांक 35. जिथे वृद्ध राहतात ते वृद्धाश्रम. आपण खूप फास्ट घेणार आहोत. जिथे अनाथ राहतात ते अनाथालय. चला, जे सोपं सोपं आहे ते पण आपल्याला एकदा नजरेखालून घ्यायचं आहे, म्हणून हा व्हिडिओ बनवण्याचा मुख्य उद्देश आहे. जिथे कागदपत्रे ठेवतात अभिलेखागार, ग्रंथालय, संग्रहालय, कार्यालय. तर याचं योग्य उत्तर आहे अभिलेखागार. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 38. जिथे झाडे लावतात उद्यान, बाग, उपवन, वन. आता बघा हे चारही पर्याय कसे दिसतात आपल्याला, एकसारखे दिसतात. तर याचं योग्य उत्तर काय, उपवन. झाडे लावतात ते उपवन. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 39. जिथे विज्ञान प्रयोग होतात तर त्याला प्रयोगशाळा, सभागृह, नाट्यगृह, विद्यालय. तर याचं योग्य उत्तर काय आहे, प्रयोगशाळा. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 40. जिथे धान्य दळतात गिरणी, वखार, गोदाम, बाजार. तर गिरणी. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 41. जिथे शेतीची साधने ठेवतात. आता बघा मागे आलेला हा प्रश्न आहे की नाही, म्हणजे तिथं पूर्वी आलेला प्रश्न कसा होता, जिथे धान्यादी माल ठेवतात त्याला वखार म्हणतात, है ना. तर आता इथं कसं आलंय, जिथे शेतीची साधने ठेवतात त्याला काय म्हणतात, गोदाम. शेतीची साधने ठेवतात त्याला काय म्हणतात, नाही गोदाम नाही, कोठार म्हणतात. बघा खूप म्हणजे आपल्याला हा प्रश्न काळजीपूर्वक हाताळायचा आहे. शेतीची साधने ठेवतात त्याला कोठार म्हणतात. काय म्हणतात, कोठार. धान्य साठवतात त्याला काय म्हणतात, वखार. आणि शेतीचे साधने म्हणजे शेतीचं जे साहित्य आहे, काय पण असो, नांगरायचे हे ते पैप वगैरे, हे जे सगळं सामान ठेवतो त्याला काय म्हणतात, गोदाम. गोदाम. आलं लक्षात. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 42. जिथे मासे ठेवतात मत्स्यालय, जलाशय, सरोवर, तळे. तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे, मत्स्यालय. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 43. जिथे न्यायाधीश बसतात न्यायालय, कार्यालय, सभागृह, पंचायत. तर याचं योग्य उत्तर आहे न्यायालय. नेक्स्ट जिथे पाहुणे राहतात अतिथीगृह, वसतिगृह, विश्रामगृह, निवास. तर याचं योग्य उत्तर काय आहे, अतिथीगृह. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 45. जिथे प्रवासी थांबतात विश्रामगृह, सभागृह, धर्मशाळा, निवास. तर याचं काय आहे योग्य उत्तर, विश्रामगृह. बघा मराठीचे शब्द आपण जास्त वापरत नाही, त्याच्यामुळे आपल्याला आठवणार नाहीत, म्हणून आपल्याला हा व्हिडिओ बनवण्याचा मेन उद्देश आहे. जिथे वस्तूंचा साठा करतात त्याला काय म्हणतात बघा, गोदाम, वखार, कोठार, शेड. आता इथं काय येईल, योग्य उत्तर गोदाम. वस्तूंचा साठा म्हणजे वेगवेगळ्या वस्तू आपण ठेवतो त्याला गोदाम म्हणतात. नेक्स्ट पुढचा प्रश्न. जिथे धान्य दळले जाते ती गिरणी. साहजिकच गिरणी. चलो नेक्स्ट. जिथे सभा घेतात ते सभागृह. सभा घेतात ते सभागृह. पुढचा प्रश्न बघूया. जिथे लोक व्यायाम करतात ती व्यायामशाळा. जास्त डोकं लावायचं नाही, जिथं सोपं आहे तिथं पटपट करून जायचं. जिथे मृतदेह ठेवतात ते शवागार, रुग्णालय, चिकित्सालय, निवास. तर बघा इथं योग्य उत्तर आहे शवागार. शवागार म्हणजे काय, जिथे मुर्दे ठेवतात ती जागा, त्याला म्हणतात शवागार. बघा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. भेटूया लवकरच पुढील पाठात. आणि अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ असल्यामुळे तुमच्या इतर मित्रमैत्रिणीला शेअर करायला विसरू नका. भेटूया लवकरच पुढील पाठात. तोपर्यंत धन्यवाद.